नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इथे मी 2 आंबे घेतले आहेत आणि आज आपण आंबा आईस्क्रीम करून घेणार आहोत. अगदी 2च मिनिटात अर्धा किलो एवढी आईस्क्रीम तयार होणार आहे. तर आपण आधी वरची साल काढून घेऊया आंब्याच्या वरची. तर अशा पद्धतीने आपण सगळी साल काढून घेणार आहोत. आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यातच आपण हे आंब्याचा आंबा असा कट करून घालून घेणार आहोत. सगळे आंबे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत आणि इथे मी एक छोट्या वाटीने 1 वाटी साखर घालून घेतेय आणि आता आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर छान आपला पल्प तयार झाला आहे. इथे बघू शकता असं छान असा पल्प तयार झाला आहे. तर आपण यामध्ये 2 मोठे चमचे दुधाची साय घालून घेणार आहोत, जेणेकरून आपली मँगो आईस्क्रीम एकदम सॉफ्ट अशी होईल. एव्हरीडेचा दूध पावडरचं पॅक घेतला आहे आणि ही पॅक 15 ग्रॅमचा आहे. हे दोन्ही पॅक मी इथे आईस्क्रीममध्ये वापरले आहेत आईस्क्रीम करण्यासाठी. आणि आता परत एकदा आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटांसाठी इथे मी मिक्सर लावून घेतलं होतं. छान आपली दाटसर आईस्क्रीम रेडी झाली आहे. तर आपण एका भांड्यामध्ये याला जमवून ठेवणार आहोत, आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये. इथे मी डब्यामध्ये आईस्क्रीम ओतून घेत आहे आणि इथे बघू शकता आईस्क्रीम आपली खूप सुंदर अशी दिसत आहे. तर इथे आपली अर्धा किलो एवढी आईस्क्रीम रेडी झाली आहे. त्यावर आपण थोडेसे रेड फ्रुटी घालून घेणार आहोत, रेड कलरचे. इथे आपण थोडेसे बदामाचे कापही घालून घेणार आहोत. दिसायलाच आपली आईस्क्रीम खूप सुंदर अशी दिसत आहे. अगदी कलरफुल अशी आईस्क्रीम दिसत आहे. तर इथे छान इथे मी टॅप करून घेतला आहे आणि आता आपण त्यावर झाकण लावून आईस्क्रीम 8 ते 10 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर इथे आपली आईस्क्रीम सेट झाली आहे. तर इथे बघू शकता छान अशी सेट झाली आहे आपली आईस्क्रीम. तर मी इथे एक आईस्क्रीम तुम्हाला दाखवते. इथे आपली खूप सुपर सॉफ्ट अशी आईस्क्रीम रेडी झाली आहे आणि खूप क्रीमी टेक्स्चर आलं आहे आईस्क्रीमला आणि चवीलाही तितकीच खूप सुंदर लागत आहे आणि खूप सॉफ्ट अशी आईस्क्रीम तयार झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मँगो आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.